शहादा येथे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या निषेधार्थ निवेदन। तहसीलदार धाडगाव व शहादा यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील नवसामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सुडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट अकार्यक्षम आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत नवसामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा व वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी बिरसा फायटर तालुका शाखा धाडगाव तालुका शाखाकडून तहसीलदार धाडगाव व तहसीलदार शहादा यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे अधिकारी पदाधिकारी धाडगाव व शहादा तालुका अध्यक्ष सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की इंटरनॅशनल आयडॉल राष्ट्रीय कला मित्र तथा बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारसह बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वडवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, भारतीय स्वाभिमानी संघाचे महासचिव रोहिदास वडवी, जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वडवी, सामाजिक कार्यकर्ता दिलीप मुसर्दे, ॲडव्होकेट राहुल कुवर अशा 9 सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सुडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट अकार्यक्षम आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या व वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी 2 वर्षासाठी नंदुरबार जिल्हा हद्दपाराचा असंविधानिक व बेकायदेशीर आदेश दिनांक 26/3/2026 रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात कारवाई सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे। दिनांक 2/4/2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील वकील संघाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हद्दपार कारवाईचा निषेध व्यक्त करीत कोर्ट कामकाजावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे। तसेच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात ठिकठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील वरील 9 सामाजिक कार्यकर्त्यांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांच्याविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांनी अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे पदाचा वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून जाणीवपूर्वक असद हेतूने प्रेरित होऊन 2 वर्षाकरिता हद्दपार प्रस्ताव त्यांच्या विरोधात मंजूर करून बेकायदेशीर कार्यवाही केली आहे। सामाजिक कार्यकर्त्याचा आवाज बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी ही हेतुपुरस्सर ही हद्दपारीची कारवाई केली आहे। म्हणून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार।